तर नमस्कार मित्रांनो, मी आपला आशिष आणि मी आलो होतो तुळजापूर मंदिरात. सकाळी उठून लवकर तुळजापूर मंदिरात आलो आणि मंदिरात एवढी खूप गर्दी होती, त्यामुळं लाईनला थांबायला लागला. तर लाईनला आल्यानंतर थांबलो गर्दीमध्ये. तर पाहू शकता खूप गर्दी आहे मंदिरामध्ये. तर लाईनीला आता बारीक खूप मोठी आहे, 3 ते 4 मजलीपर्यंत आम्हाला थांबायचं आहे. तर बसल्या बसल्या थांबलो, बसलो, पाय दुखून आले तरी पब्लिक काही कमी होत नव्हती. हे पाहू शकता अशा प्रकारे एवढी फुल ट्रॅफिक जॅम झाली होती. एवढी पब्लिक मंदिरामध्ये पाहून मी तर हँग झालो होतो आणि माझे पाय दुखून आले. संपूर्ण आमची फॅमिली बसली होती आणि एवढं वेळ थांबून डायरेक्ट मंदिरातून आम्हाला देवीचं दर्शन, मला तोंड पण दिसलं नाही, डायरेक्ट बाहेर काढलं. त्यांना मी बोललो की एवढ्या वेळ आम्ही 4 तास लाईनमध्ये थांबून पण आम्हाला तुम्ही दर्शन पण करू दिलं नाही, डायरेक्ट बाहेर हाकलून दिलं. काय करणार आता की आपण एकटीने बोलून काय होणार नाही आहे. तर घेतलं दर्शन आपलं, हात जोडले, फक्त आलो बाहेर. तर पाहू शकता तुळजापूरची गर्दी. तर मंदिरात पाय वगैरे पडलो सगळे आणि आमचा इथे एक माणूस हरवला होता. तर मी इकडं तिकडं शोधलं तर आमचा एक माणूस हरवला होता, तर तो काही सापडत नव्हता. सापडला त्यानंतर डायरेक्ट आलो वरती आल्यानंतर हे पाहू शकता ही माझी मम्मी येत होती हळूहळू, एक एक पायरी चढून वरती येत होती. कारण ती पण खूप दमली होती, तिला पण चालता येत नव्हतं. पण तरी अशा प्रकारे आली ती वरती, दमून एका जागी उभं राहिली. आणि शेवटी दर्शन वगैरे करून आम्ही डायरेक्ट आलो मंदिराच्या बाहेर.